मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। स्मॉल कमर्शियल व्हेकल मध्ये एक अशी गाडी लॉन्च झालेली आहे ना, जे की ह्या सेगमेंटला एक नवीन जो रंगरूप आहे तो देणार आहे। कारण की अशोक लेलँडची साथी चालवण्यासाठी मी आज आलेलो आहे चेन्नईमध्ये अशोक लेलँडच्या प्लांटमध्ये। आणि इथे जर पाहिलं तर अशोक लेलँड साथी आज आपल्या सोबत आहे। आणि ज्यांना पण कोणाला स्मॉल कमर्शियल व्हेकल मध्ये एक अराउंड 6 ते 7 लाखाचं ज्यांचं बजेट आहे, तर त्यांना जर एक एंट्री लेवल मध्ये गाडी घ्यायची असेल तर अशोक लेलँड साथी जर पाहिलं ना, एक नक्कीच चांगला ऑप्शन आहे। आता तो चांगला ऑप्शन काय आहे हे तुम्ही व्हिडिओच्या पुढे पहा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। माझं नाव विशाल विदाटे, तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल। सो फ्रंट साइडने जर पाहिलं तर इथे तुम्हाला ओव्हरऑल जो लुक आहे हा नवीन साथीचा हा पाहायला भेटतो। हेडलॅम्प जर पाहिले खालच्या साइडला माउंटेड आहेत। अशोक लेलँडचा जो ओव्हरऑल लोगो आहे आणि नाव आहे हे तुम्ही फ्रंट साइडला पाहू शकता। हॅलोजन मध्ये हेडलॅम्प, साइड टर्न इंडिकेटर तुम्हाला अगेन थोडीशी दोस्टची जी आहे ते आठवण करून देणार आहे। जे इथे तुम्ही नंबर प्लेट पाहू शकता। इथे वॉशर वायपर दोन तुम्हाला मोठा असा जो ग्लास एरिया हा मिळून जातो। आता ह्या गाडीचं एक खास वैशिष्ट्य काय मित्रांनो माहिती का, गाडीचं जर फ्रंट कॅबिन पाहिलं ना, ओव्हरऑल मोठं कॅबिन तुम्हाला इथे पाहायला भेटतं। फ्रंट नोज जर पाहिली ती सुद्धा बाहेर आली आहे, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी देखील नक्कीच चांगली भेटते। सो फ्रंट साइडने तुम्हाला लुक कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आता आपण एकदा साइड व्ह्यू पाहूया। आता मित्रांनो, ह्या सेगमेंट मध्ये जर पाहिलं तर भरपूर अशा गाड्या आहेत ज्या की तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे। बट ह्या गाडीचं खास वैशिष्ट्य काय माहिती का, इथे तुम्हाला 14 इंचचे जे स्टील रिम आहेत ते मिळून जातात आणि त्याचसोबत जे टायर प्रोफाइल आहे हे सुद्धा मोठे मिळून जाते। इथे जर पाहिलं टायर प्रोफाइल मिळते तुम्हाला 165 R14 ची जी टायर प्रोफाइल ही मिळून जाते। मोठे टायर आहेत, मागच्या साईडला 3 पाट्यांचा जो यूज आहे हा झालेला आहे, शॉक अब्सॉर्बर सुद्धा आहे। आणि प्लस मागचा जो डेकेर आहे म्हणजे मागचा जो हौदा आहे हा तुम्हाला भेटतो 8.2 फुटाचा। यस, सेगमेंट मध्ये सर्वात मोठा जो डेकेर आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले। सोबतच 5.3 फूट रुंदी मिळून जाते। पेलोड 1120 किलोचं मिळून जाते। यस, 1120 किलोचा पेलोड आहे। प्लस तुम्हाला इथे डिझेल टँक तुम्ही पाहू शकता। डिझेल ऑलमोस्ट 35 लिटर ते 40 लिटर दरम्यान तुम्हाला डिझेल टँक मिळून जातो। ॲड ब्लू नसणार आहे। येस, ॲड ब्लू तुम्हाला ह्या गाडीमध्ये ॲड करायचा नाहीये। सो हे एक बेनिफिट जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातं। आणि गाडीची किंमत जर पाहिली ना मित्रांनो, आता तर आमच्याकडे टॉप मॉडेल आहे ज्याच्यामध्ये AC म्युझिक सिस्टीम येते, पण जे बेस मॉडेल आहे हे भेटतं तुम्हाला फक्त 6,49,000 डिझेल इंजिनमध्ये। येस, त्यामुळे जे बायोफ्युलकडे वळत आहेत किंवा ज्यांना सिटीमध्ये सुद्धा बिझनेस करायचा आहे पण लॉंग रूटसाठी सुद्धा गाडी चालवायची आहे त्यांच्यासाठी साथी जर पाहिलं माझ्या मते एक चांगला जो पॅकेज आहे, ओव्हरऑल एक चांगली गाडी जी आहे ते ही गाडी असणार आहे। आणि अशोक लेलँडचा भरोसा आहे। सोबतच तुम्हाला 2 लाख किलोमीटर प्लस 5 वर्षाची वॉरंटी सुद्धा ही गाडी ऑफर करते। त्यामुळे अशोक लेलँडने एक चांगला विचार केलेला आहे। जे पण न्यू बायर्स आहे ना त्यांच्या दृष्टीने जर घेण्याचा विषय आला तर अशोक लेलँड साथी जर पण माझ्या मते नक्कीच चांगला ऑप्शन आहे। बाकी तर ॲड ब्लू असणार आहे। देन साईड प्रोफाइलवरती जर पाहिलं आपण तर इथे तुम्हाला जे कॅबिन आहे हे सुद्धा मोठं मिळून जातं। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला ड्रम ब्रेक, फ्रंट साईडला जे सस्पेन्शन आहे 2 पाटे आणि एक शॉक अब्सॉर्बर जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो। सो असं काय साईड व्ह्यू आहे। आता एकदा आपण रिअर प्रोफाइल चेक करूया। तर रिअर प्रोफाइल मध्ये जर पाहिलं इथे तुम्हाला 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात। टेल लॅम्प अगेन तुम्हाला हॅलोजन मध्ये ऑफर करण्यात आले, ओव्हरऑल मोठे आहे। सो भरपूर बाकीचे जे मॅन्युफॅक्चर आहेत ते टेल लॅम्प छोटे द्यायला लागलेले बरं का, त्यांच्या 1.5-2 टन ज्या पिकअप आहेत त्याच्यामध्ये। बट इथे तुम्हाला मोठे जे टेल लॅम्प आहेत ते मिळून जातात। आता हे मोठे टेल लॅम्प का कामाचे आहे माहिती का, कारण की ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस गाडी चालते त्यावेळेस ओव्हरऑल याचा जो रेड लाईटचा थ्रो असतो तो मोठा असतो। सो मागच्या साईडने जी गाडी येणार आहे त्यांना देखील लवकर इंडिकेट होऊन जातं। इथे तुम्हाला डेडिकेटेड स्पेअर व्हील मिळून जातं। देन हा जो हौदा आहे हा तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो खाली देखील करू शकता। तो इझी आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला काही सामान वगैरे आतमध्ये ठेवायचं आहे ते देखील तुम्ही इझिली ठेवू शकता। 1120 किलोचा पेलोड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। आपण एकदा इंजिन पाहून घेऊया। आता महत्त्वाची गोष्ट, कमर्शियल गाडी इंजिन नक्कीच महत्त्वाचं आहे। आता बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला जसं की टाटा महिंद्रा ज्या गाड्या ऑफर करतात तर त्या गाड्यांमध्ये तुम्हाला 2 सिलेंडर इंजिन भेटून जातं ह्या सेगमेंटमध्ये बरं का, म्हणजे 1100 ते 1000 ते 1100 किलोच्या पेलोडमध्ये। ही गाडी तुम्हाला 1.5 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन ऑफर करते। प्लस याच्यामध्ये ॲड ब्लू नसणार आहे आणि जी पॉवर फिगर आहे ती भेटते तुम्हाला 45 HP आणि 110 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा इथे कंपनीने ऑफर केलेला आहे। प्लस गाडीचं जे मायलेज आहे हे भेटतं तुम्हाला 18 किलोमीटरचं। येस, स्क्रीनवर तुम्ही एक्झॅक्ट मायलेज पाहू शकता, बट कंपनीने 18चं जे मायलेज आहे हे क्लेम केलेले आहे 1120 किलोच्या पेलोड सोबत। आणि हे इंजिन आहे ना हे बऱ्यापैकी तुम्हाला रिलायबल आहे, कारण की अशोक लेलँडच्या आपण दोस्त सिरीजमध्ये जसं इंजिन पाहिलेले ते इंजिन या गाडीमध्ये नाही आहे, बट ओव्हरऑल
एक न्यू एज इंजिन जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातं, जे की ओव्हरऑल माझ्या मते जो परफॉर्मन्स आहे, जशी आपण पॉवर फिगर पाहतो आणि आम्ही गाडी चालवली देखील आहे, सो त्यानुसार जर पाहिलं ना ओव्हरऑल चांगला जो एक्सपिरियन्स आहे, पिकअप वगैरे जर पाहिलं हा तुम्हाला या ठिकाणी चांगला मिळतो. त्यानंतर क्लच जर पाहिला 215 डायमीटरचा ड्राय टाईप सिंगल प्लेट मेकॅनिकल ऑप्शन जो क्लच आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. आणि सोबतच वॉरंटी खूप महत्त्वाची असते. ह्या गाडीमध्ये तुम्हाला 2 लाख प्लस 5 वर्षाची जी वॉरंटी अशी तगडी वॉरंटी ऑफर मिळून जाते. सो असं काय आहे गाडीच्या इंजिनबद्दल. आता आपण गाडीचं इंटेरियर चेक करू. तर मित्रांनो आता तुम्ही हा डोअर पहा, म्हणजे डोअर देखील भरपूर मोठा मिळून जातो. स्पेस चांगला आहे गाडीमध्ये. प्लस ड्रायव्हर जे सीट आहे हे तुम्ही तुमच्या हाईटनुसार जे आहे ते मॅनेज करू शकता. आणि याचा थ्रो पहा तुम्ही किती लॉंग आहे. सो ड्रायव्हरच्या कम्फर्टच्या नुसार जर पाहिलं नक्कीच चांगलं आहे. इथे देखील चांगला जो लेदर एक कुशनिंगचा पार्ट आहे हा देण्यात आला, हा तुम्ही रिमूव्ह देखील करू शकता. आणि समजा हा जर रिमूव्ह केला आपण तर इथे ड्रायव्हर जे आहे ते प्रॉपर पद्धतीनं समजा त्याला जर बेड वगैरे इथे टाकायचा असेल तर तो देखील इथे प्रॉपर पद्धतीने टाकून थोडासा आराम देखील करू शकतो. माझ्या मते हे जे फीचर्स आहे नक्कीच कामाचं जे आहे ते इथे कंपनीने ऑफर केलेलं आहे. ड्रायव्हर प्लस एक व्यक्ती इथे बसू शकतो. तुम्हाला पॉवर स्टेअरिंग इथे ऑफर करण्यात आलेली आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा जो लेआउट आहे तो देखील चांगला आहे. डिजिटल तुम्ही स्पीड पाहू शकता. देन खालच्या साईडला तुम्ही किती किलोमीटर झाले, ट्रिप ए ट्रिप बी हे देखील पाहू शकता. एक चांगलं फीचर तुम्हाला इथे जो मोबाईल होल्डर आहे कंपनी फिटेड मिळून जातो. आय विश टाटा महिंद्रा याच्या बाबतीत विचार करेल आणि कंपन्यां जे आहे ते इथे डेडिकेटेड जो मोबाईल होल्डर आहे हा त्यांनी द्यायलाच पाहिजे. सो ड्रायव्हरला देखील चांगल्या पद्धतीनं तो मॅनेज करू शकतो. 5 स्पीडचा जो गिअर बॉक्स आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. स्लिक शिफ्टिंग आहे, कुठलाही विषय नाही. केबल जे टाईप शिफ्टिंग हे तुम्हाला इथे मिळून जातं. 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे आणि तुम्हाला मिळून जातो ACS. आणि ह्या गाडीचा AC आहे ना एवढा पॉवरफुल आहे ना मित्रांनो, म्हणजे त्याच्यामध्ये 3 मोड देण्यात आलेले आहेत. फॅनची स्पीड, कॅबिन ऑलमोस्ट कूल होऊन जाते. सो हे एक चांगलं फीचर मला आवडलेलं आहे. डेडिकेटेड तुम्हाला म्युझिक सिस्टीम मिळून जाते. आणि 4 जे ब्लोअर आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. IRVM आहे. मागच्या साईडला ग्लास एरिया देखील नक्कीच मोठा मिळून जातो. सो माझ्या मते एक चांगलं कॅबिन आहे. वॉक थ्रू कॅबिन तुम्हाला इथे मिळून जातं. स्पेशियस आहे. तुम्ही ओव्हरऑल लेंथ पाहू शकता. सो सेफ्टीच्या दृष्टीने जर विचार केला तर ही कॅबिन माझ्या मते ह्या सेगमेंटमध्ये सर्वात बेस्ट आहे. आणि चांगल्या प्रकारचे जे फीचर्स जर तुम्ही टॉप मॉडेल घेतलं, टॉप मॉडेलची किंमत नाही आलेली अजून, मी तुम्हाला जी किंमत सांगितली ती बेस मॉडेल सांगितलेली आहे. टॉप मॉडेलची किंमत तुम्ही जवळच्या अशोक लेलँडच्या शोरूममध्ये जाऊन सुद्धा नक्कीच करू शकता. बट ओव्हरऑल असे जे फीचर्स ही गाडी तुम्हाला ऑफर करते. सो हे फीचर्स कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण काय करूया, थोडीशी गाडी चालूया. गाडी चालवण्यामध्ये कशी हे पाहूया. तर मित्रांनो फायनली अशोक लेलँडचा जो साथी आहे हा चालवण्याचा जो योग आहे हा आपल्याला आलेला आहे. ओव्हरऑल एक स्पेशियस कॅबिन आहे बरं का. आणि ड्रायव्हरच्या दृष्टीने गाडीमध्ये जर पाहिलं ना चांगले जे फीचर्स आहेत ते दिलेले. म्हणजे जसं की जर पाहिलं आता समजा आपल्याला मोबाईल ठेवायचा आहे, सो इथे तुम्ही परफेक्ट पद्धतीने असा जो मोबाईल हा तुमचा तुम्ही ठेवू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही चालू करू शकता. बेसिकली ACचा फ्लो. आता ऑन द वे ज्यावेळेस आम्ही AC चालतो ना, म्हणजे एक वरती AC आहे बट ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे ना ACचा नेक्स्ट लेवल भेटतो. त्यामुळे मला देखील असं वाटतं बरं का, ज्यावेळेस आपण कुठली कमर्शियल गाडीचा विचार करतो ना तर त्या गाडीमध्ये सुद्धा जसं आपण कारमध्ये AC दिला जातो तसंच ह्या कमर्शियल गाड्यांमध्ये सुद्धा अशोक लेलँडने जसा AC दिले टॉप वेरियंटमध्ये, सो असे ऑप्शन जे आहे ते कंपन्यांनी द्यायला पाहिजे. सो जेणेकरून ज्यावेळेस ह्या गाड्या लॉंग रूटला चालतात ना त्यावेळेस एक कम्फर्टेबली तुम्ही जी ड्राईव्ह ही करू शकता. आता गाडी ओव्हरऑल आम्ही ट्रॅकवरती चालवतोय, गाडीमध्ये लोड नाही आहे. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. आता या गाडीचं खास वैशिष्ट्य काय माहिती का, 1.5 लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे विथ नो ॲड ब्लू. येस, या गाडीमध्ये ॲड ब्लू नसणार आहे. त्यामुळे ते एक डोक्यातलं जे झंझट आहे ना ते निघून जातं की ॲड ब्लू आपल्याला टाकायचं आहे स्पेसिफिक किलोमीटर झाल्यानंतर. आणि त्यानंतर गाडीची पॉवर फिगर गाडी जर पाहिली तर 45 HP आणि 110 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही जनरेट करते. ओव्हरऑल क्लच जर पाहिला हा लाईट क्लच तुम्हाला भेटतो. जे गिअर शिफ्टिंग आहे ते देखील तुम्हाला स्मूथ या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ओव्हरऑल विजिबिलिटी, म्हणजे विजिबिलिटी जर पाहिली ना ती चांगली आहे. त्यामुळे जास्त लॉंग रूट आहे, तुम्हाला जास्त ट्रॅव्हल करायचं आहे तर मग अशा वेळेस ना तुम्ही चांगल्या पद्धतीनं ट्रॅव्हल देखील करू शकता. ह्या गाडीचा प्लस पॉईंट आहे. सो एक कमांडिंग पोझिशन आहे. स्टेअरिंग जर पाहिलं तर पॉवर स्टेअरिंग जे आहे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. अपडेट आपण ज्याला म्हणतो ना की नॉर्मल आधीचे आपण ज्या पिकअप ट्रक पाहिलेले आहेत, पिकअप पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही साथीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल स्पेस वगैरे जर पाहिला तो देखील नक्कीच चांगला आहे या गाडीमध्ये.
मिळणार आहे. आणि वॉक थ्रू केबिन आहे. तो वॉक थ्रू केबिन असल्यामुळे काय ड्रायव्हरला ह्या साईडला जायचं आहे, थोडासा इथे आराम करायचा आहे, सो तो देखील इथे करू शकता. हा जर पाहिला तर हा तुम्ही आर्मरेस्ट टाईप पूर्णपणे मोठा एक जो लेदरेट मटेरियल आहे ते इथे वापरलेलं आहे, ते देखील चांगल्या पद्धतीने वापरू शकता. ओआरयूएम चांगल्या पद्धतीने आहेत. आयआरयूएम सुद्धा तुम्ही प्रॉपर पद्धतीने जो आहे तो मॅनेज करू शकता. तर माझ्यामध्ये एक वेल जे पॅकेज आहे हे तुम्हाला इथे साथीमध्ये जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि बाकी प्राइसिंग जर पाहिली 6.5 लाख रुपये आहे. सो माझ्या मते एक शोरूम प्राइसमध्ये जर पाहिले एक चांगलं इंजिन, चांगला पेलोड हा अशोक लेलँडचा जो साथी हा तुम्हाला ऑफर करतो. तर मित्रांनो, आता तुम्ही गाडीबद्दल सगळं पाहिलं. आम्ही ट्रॅकवरती गाडी देखील चालवली, बट गाडीमध्ये लोड नव्हता. बट तरी देखील ओव्हरऑल एक ड्रायव्हिंग जर पाहिली गाडीची चांगली आहे. आणि ज्या प्राइसिंगमध्ये अशोक लेलँडने ही गाडी लॉन्च केलेली आहे ना, माझ्या मते त्यांना मानायला पाहिजे. कारण की ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं टाटा महिंद्रा असेल किंवा मारुतीचा जरी आपण विचार केला तर ते तर बायफ्युल देतात, बट मोस्टली डिझेल इंजिनचा जर घेण्याचा विचार आला तर तिथे 2 सिलेंडरचं इंजिन भेटतं. इथे तुम्हाला 3 सिलेंडर इंजिन देण्यात आलेलं आहे. पॉवर फिगर चांगली आहे, मायलेज चांगलं आहे, पेलोड 1120 किलोचा भेटून जातो. बेस मॉडेलची ह्या साथीची जी किंमत आहे ती 6,49,000 रुपये आहे. तर माझ्या मते हा मार्केटमध्ये नक्कीच चालणारा एक प्रोडक्ट आहे. आणि तुम्ही हा का घ्यावा माहिती का, म्हणजे ज्यांना बिझनेसमध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्राच्या उतरायचं आहे, जास्त पैसे देखील लावायचे नाही आहेत, आणि म्हणजे MIDC असेल, सिटीमध्ये सुद्धा बिझनेस करायचा आहे, प्लस कधी लॉंग ट्रिप जर आली तर ही गाडीसुद्धा तुम्ही नक्कीच 1 टनाच्या आसपास जर लोड घेऊन जायचं असेल तर माझ्यामध्ये चांगला ऑप्शन आहे. 14 इंचचे अलॉयज मिळून जातात. डिझेल इंजिनमध्ये आहे. नो ॲडब्लू, म्हणजे ॲडब्लूसुद्धा नसणार आहे. सर्व्हिसिंगचा जो टाईम इंटरवल आहे तो देखील 20,000 किलोमीटर आहे. त्यामुळे वॉरंटी चांगली आहे. माझ्या मते हा एक चांगलाच जो प्रोडक्ट आहे हा असू शकतो. तुम्हाला ह्या प्रोडक्टबद्दल काय वाटतं? अशोक लेलँडच्या ओव्हरऑल रेंज आहे पिकअप ट्रकची, त्याच्याबद्दल देखील तुमचे काय ओपिनियन असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.